नमस्कार मित्रांनो, मी आज कामावरून आलो आहे. दुपारी हापडे घेतला आहे एक काम असल्यामुळे आणि आज जाताना मी रेकॉर्डिंग करतो आहे. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 2 किस्से गावातील घडलेल्या घटनांचे माझे येणार आहेत आणि त्याच्यानंतर पुन्हा सलग 2 भाग हे निर्माल्य साफ करताना पुन्हा काय काय घडले याशी येणार आहेत. आणि गावामध्ये आता मी पेरूचं महत्त्व तुम्हाला सांगणार आहे की पेरू मला किती आवडतो. तुमच्या ब्लॉगरला सगळ्यात जास्त पेरूच आवडतो आणि लपाछपी खेळण्यात देखील मी किती हुशार आहे बघा. या भागात पहा, लपाछपी हा माझा सगळ्यात आवडता खेळ होता लहानपणी देखील आणि आता देखील मी त्याचा वापर केला आहे पेरू काढताना देखील. या भागात पहा आणि याच्यानंतर दुसरा भाग जो येणार आहे तो देखील गावातलाच आहे, तो देखील पहा आणि त्याच्यानंतर पुन्हा 2 भाग निर्माल्याचे. ओके, चला, नेहमी खुश राहा, सुरक्षित राहा, काळजी घ्या. धन्यवाद. पेरू काढा तर मित्रांनो आपण जाणारच आहे, पण त्याच्या आधी जरा म्युझिक होऊन जाऊन दे. एका ठिकाणी मी पावसात शांत बसलो असता मागून येत आहे आवाज. अरे स्टेरिंग धर पिकाचू. कन्नड आहे काय कळत नाही पण म्युझिक भारी वाजले. गेला पुढे. चला तर आता आपल्या पेरूच्या भागाकडे जाऊ. तर आमच्या इथे राजू काका आहेत, त्यांनी मला सांगितले होते की तुला जेव्हा वाटेल तेव्हा आमच्या झाडाचे पेरू घेऊन जा. मग मी त्यांच्या झाडावर तिथे पेरू काढायला चढलोय. हे उंचावरून रेकॉर्डिंग केलं आहे मी. आणि राजू काका खाली गोट्यात काम करतात. मी त्यांना न सांगता त्यांच्या झाडावर आलोय आणि म्हणलं की त्यांना कळून देखील द्यायचं नाही. आता बघू मी किती लपलाय हुशार आहे ते. डिग्रजचा कृष्णाकाठ काही ना काहीतरी नेहमी घडतच असतंय, त्यामुळे डिग्रजचा कृष्णाकाठ पाहत चला, पोहत चला. हो हो हो. या गोट्याच्या आतमध्ये राजू काका काम करल्यात आणि मी काही न आवाज करता, पत्र्यावर न पाय देता, त्यांना काही न कळू देता पेरू काढणार आहे आणि त्यासाठी मला खूपच शांतता बाळगावी लागणार आहे. तर मित्रांनो, पेरू खात चला. पेरू हे विटॅमिन सीचं सर्वात महत्त्वाचं स्रोत आहे जे आपला कॅन्सरपासून वाचवतंय. मी पेरू काढत देखील आहे आणि खिशामध्ये देखील भरत आहे. किस्सा हे माझे ट्रॅकसूट असल्यामुळे यावेळी बरं झालं की मला दोन्ही फांदीवर लांब लांब पाय ठेकून उभं राहता आलं. आणि मित्रांनो, ते झाड भरपूर मजबूत असते पेरू झाड. पण मी कशाचाही आवाज न करता एखाद्या शांत प्राण्याप्रमाणे शांतपणे बसलो होतो झाडावर, जेणेकरून काहीच न कळायचं. का तर त्याने सांगितलं होतं आपल्याला न्याय, पण आपल्याला नाही नेलं म्हणून दुसऱ्यांदा आणि परत नेता येते ना. आणि इथे बघा झाडाचा आवाज, पाणी, किती वारं सुटलं आहे. आणि तरी देखील एका फांदीने दुसऱ्या फांदीवर जाताना फांदी मोडलीच. कठीण फांदी असते पेरूची आणि हे पेरू मला सगळ्यात जास्त आकर्षक करायला ते. पण ते मी किती जरी वाकून काढायचा प्रयत्न केला तरी हाताला माझ्या येतच नव्हते. आता म्हटलं कसं काढायचं. मोबाईलचं चार्जिंग देखील संपत आलं. आता मोबाईलचं चार्जिंग संपत आल्यामुळं रेकॉर्डिंग नाही, मी फक्त फोटो काढले. काका गोट्याच्या बाहेर आले, त्यांनी इकडं तिकडं पाहिलं पण त्यांना कुठेही मी आवाज आहे असं जाणवून दिलं नाही. हे बघा, लो बॅटरी, व्हिडिओ अनअवेलेबल, कारण की बॅटरी पूर्ण संपलेली, फक्त फोटोज काढता येत होते. काका वैरण घेऊन घराकडे देखील गेले आणि त्यांना समजलंच नाही की मी झाडावर त्यांच्या वरच बसून तिथे पेरू काढले. ते गेल्यानंतर मग काय, मग पाय ठेवला मी पत्र्यावर आणि इथं आता मी पुन्हा त्याच फांदीजवळ पोहोचलो, कारण की मला ते वाकून काढता आलं नाही फांदी. आणि पाहिलं तर त्या फांदीवरल्या पेरूला पक्ष्यांनी खूप टोचा मारल्या होत्या. आणि मग आपण 1-2 सेल्फी देखील घेतले की आपण किती हुशारपणे लपलोय. आणि घरी आल्यावर आपल्या गल्लीत दुसरे एक राजू मामा आहेत, त्यांनी काय पेरूचं झाडच तोडून टाकलं होतं गल्लीमधून. पण त्यांची काही चुकी नाही. त्या पेरू झाडला मित्रांनो पेरू लागत नव्हते आणि लागले तर ते गटरीकडला चांगले येत नव्हते. पण त्याने टाकलं, ठीक आहे, 10 वर्षात जुनं झाड होतं. आता हे पेरू असेच तुम्ही खात चला. सी विटॅमिनचं भरपूर मोठं स्रोत आहे. पांढरे पेरू सी विटॅमिन आणि लाल पेरू अँटीऑक्सिडंट, हे लक्षात ठेवा. नेहमी खुश राहा. उद्या भेटू एका नवीन आणि वेगळ्या अशा भागात. तोपर्यंत नेहमी सुरक्षित राहा. धन्यवाद.